झी 24 तास एक पाऊल पुढे। संपूर्ण राज्यात पाणी टंचाई असताना नाशिकमध्ये मात्र पाणी वाया जात आहे। नाशिकचं पाणी मराठवाड्याला दिलं जात असताना शहरातल्या पाण्याचा थेंब थेंब वाचवणं आवश्यक आहे। असं असताना नाशिक महापालिकेचे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे। नाशिकमध्ये हे पाणी वाहतंय चक्क महापालिकेच्या मुख्यालयामागून। या पाण्यामुळे रस्त्यावर चिखल झालाय आणि त्यामुळेच इमारतीच्या पार्किंगमध्ये नागरिकांना वाहनं पार्क करणंही कठीण झालंय। एकीकडे मराठवाड्याला नाशिकच्या धरणातून पाणी दिलं जातंय आणि दुसरीकडे नाशिकमधलं हे पाणी चक्क वाया जात आहे। 5-6 वर्षापासून खूप त्रास आहे पाणीचा। स्विमिंग पूलचं पाणी सारखं इथेच येतंय आणि त्यांनी रिपेअर केलं तरी पण ते व्यवस्थित झालेलं नाहीये आणि ते बघायला पण आले नाही की रिपेअर झालं की नाही झालं व्यवस्थित। काय गव्हर्नमेंटच्या पैशाचं फालतू जात आहे का? ते आमचेच पैसे असतोय तेवढं कधी बघायला येत नाही। आम्ही त्यांना किती वेळ कंप्लेंट केली आहे की तुम्ही या बघा इथे की पाणी बरोबर जातं की नाही, पण ते अजूनपर्यंत बघायला आले नाही। 10 वर्षांपासून इथे एक स्विमिंग पूलनी पाणी सोडलं साफ करण्यासाठी की इथे साठतं आहे। अनेकदा नगररचना नगरसेवक यांच्याकडे आम्ही अनेक तक्रारी करून सुद्धा त्याच्यात काही सोल्युशन निघालेलं नाहीये। महापालिका मात्र हे पाणी स्विमिंग टँकचं असल्याचं सांगत वेळ मारून नेतीये। महापौरांनी याची दखल घेत पाणी गळती तात्काळ थांबवण्याचे आदेश दिलेत। शहरातील काही ठिकाणी वितरण व्यवस्थेतील बिघाडामुळे किंवा इतर काही तत्सम तांत्रिक बिघाडामुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याचं निदर्शनास आलेले आहे। त्याबाबतच्या काही तक्रारी सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत। संबंधित विभागाला तातडीने त्याबाबत कारवाई करण्यास सांगण्यात आलेले आहे आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे। शहरात मानशी 150 लिटर पाणी आवश्यक असताना 250 लिटरपेक्षा जास्त पाणी वापरलं जात आहे। अशा गळतीचं पाणी थांबवलं तर नाशिककरांना या पाण्याचा भविष्य काळात उपयोग होऊ शकतो। गरज आहे ते प्रशासनाच्या इच्छाशक्तीची। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।